नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश बडुरे आपलं परत एकदा स्वागत करतो द मॅथ्स लॅब या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। यापूर्वी आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्झरसाइज 1.1 आणि 1.2 हे दोन्ही एक्झरसाइज आपण सोडवलेले आहेत। एक्झरसाइज 1.2 मध्ये जवळपास 30 एक्झाम्पल होते। पैकी आपण काही एक्झाम्पल म्हणजे प्रत्येक प्रकारामधले ज्याच्यामध्ये ट्रूथ टेबल तयार करणे, त्यानंतर आपण दिलेला लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करणे ट्रूथ टेबलच्या साहाय्याने, आणि शेवटी आपण दिलेला स्टेटमेंट पॅटर्न जो आहे तो टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिजेन्सी आहे हे आपण पाहिलेलं होतं। यानंतर आपल्याला मिसलेनियस एक्झरसाइज मधले काही एक्झाम्पल आपल्याला पाहायचे आहेत, म्हणजे त्याच्याच आधारावर काही एक्झाम्पल आहेत ते आपण पाहूयात। म्हणजे जिथं तुम्हाला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे आणि ट्रूथ टेबल तयार करून आपल्याला तिथं टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिजेन्सी आहे हे आपल्याला बघायचं आहे। बघा, त्याच्यामध्ये मिसलेनियस मध्ये 7 नंबरचा प्रश्न आहे। त्या 7 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि तो कशा प्रकारचा आहे आपल्याला चेक करायचा आहे। बघा, इथं जर बघितलं तर 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, आणि त्यांचे निगेशन्स पण इथं आहेत। म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो की व दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये किती स्टेटमेंट्स आहेत हे आपण पहिल्यांदा पाहतो, आणि मग त्याच्यानंतर त्याचे काही निगेशन्स आहेत का ते पाहतो। मग आता इथं निगेशन्स पण आहेत त्याचे। मग निगेशन कोणकोणते आहेत तर पीचा पण आहे आणि क्यूचा पण आहे। मग निगेशन पी आणि त्यानंतर निगेशन क्यू आपण याच्यामध्ये घेतलो। त्यानंतर आपल्याला माहिती आहे जेव्हा 2 स्टेटमेंट असतात तेव्हा तुम्ही 4 व्हॅल्यूज घेतात। त्या 4 व्हॅल्यूज तुम्ही पहिल्यामध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, परत मात्र आपण अल्टरनेट घेतलेले होते। त्यानंतर त्याचे निगेशन्स घेत असताना आपण काय केलं होतं तर बघा, जिथं ट्रू आहे तिथं फॉल्स घेतलं, जिथं फॉल्स आहे तिथं आपण ट्रू घेतलेलं होतं। त्यानंतर इथं निगेशन क्यूचा विचार केला तर क्यूचे निगेशन पहा। क्यूचे निगेशन कोणते तर ट्रूच्या जागी फॉल्स, फॉल्सच्या जागी ट्रू, परत ट्रूच्या जागी फॉल्स आणि फॉल्सच्या जागी ट्रू, हे झाले त्यांचे निगेशन्स। आता पहिल्यांदा आपण काय करतो की बाबा त्याच्यामध्ये ग्रुप किती आहेत हे पाहतो। मग ग्रुपचा जर विचार केला तर हा एक ग्रुप आहे, हा एक कंपाऊंड स्टेटमेंट इथं पी इम्प्लाइज क्यू। त्यानंतर हा पी इम्प्लाइज क्यूचं परत अँड व्हॅल्यू घेतलेला आहे, पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन क्यू, आणि शेवटी हा पूर्ण जर ग्रुप आहे तर याचा इम्प्लिकेशन निगेशन पी सोबत घेतलेला आहे। बघा, इथं आपण लिहूयात पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी। बघा, अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवताना आपण फक्त ट्रूथ टेबल विचारात घेतो। ट्रूथ टेबल जर लक्षात असतील तर मग काही अडचण आपल्याला येणार नाही। इथं बघा, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लिकेशन मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं किंवा पहिला कोण आणि दुसरा कोण हे डिसाईड करणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही पहिलं दुसरं तुम्हाला लक्षात असेल तर याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता खूप कमी आहे। मग पहिला कोण आहे पी आहे, दुसरा कोण आहे क्यू आहे। मग पी आणि हा क्यू याच्यामध्ये इम्प्लिकेशन मध्ये आपण लक्षात ठेवलं होतं पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, इथं पहिला ट्रू दुसरा फॉल्स इथं आहे म्हणजे इथं फॉल्स आलं आणि बाकीचे तिथं ट्रू व्हॅल्यूज आपल्याला लिहायचे आहेत। त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू म्हणजे हा कॉलम आणि निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम, या 2 कॉलम मध्ये तुम्हाला अँड न जोडलेला आहे। अँड न जोडलेला असताना तुम्ही काय करतात की दोन्ही पण जर ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज तुम्ही फॉल्स म्हणतात। याच्यामध्ये बघा हे दोन्ही ट्रू नाहीत, बघा इथं अँड न जोडलेला आहे म्हणून आपण अँडचं टेबल फॉलो करत आहोत। मग दोन्ही ट्रू नाहीत, इथं नाहीत, इथं पण नाहीत आणि इथं आहेत, म्हणून दोन्ही ट्रू जिथं तिथंच ट्रू, अदरवाईज सगळे काय असतील फॉल्स असतील। तर इथं 3 व्हॅल्यूज आपण काय घेऊयात फॉल्स घेऊयात। त्यानंतर हा जो कॉलम आहे तर या कॉलमचं आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचं निगेशन पी सोबत।
इम्प्लिकेशन घेत असताना परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस एक चूक नेहमीच दिसते मुलांची, ती आहे इम्प्लिकेशन घेत असताना आपण पहिला आणि दुसरा डिसाईड करत नाही. पहिला कोण आणि दुसरा कोण हे जेव्हा आपल्याला डिसाईड करता येईल तेव्हा याच्यामध्ये चुका होणार नाहीत, यापूर्वी म्हणलेलं आहे. मग काय आहे त्याच्यामध्ये कंडिशन, किंवा पहिला ट्रू दुसरा फॉल्स असला पाहिजे. आता इथं पहिला कोण आहे, तर हा कॉलम आपला पहिला आहे, आणि त्यानंतर दुसरा कोण, तर निगेशन पी हा दुसरा आहे. बघा, हा पहिला कॉलम आहे आणि निगेशन पी हा दुसरा कॉलम आहे. म्हणजे पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स इथं कुठंच नाहीत. म्हणजे एक ट्रू पहिला आहे आणि दुसरा फॉल्स इथं नाहीच तिथं. त्याच्यामुळे आपल्याला इथं घेत असताना पहिला ट्रू दुसरा फॉल्स असं कुठंच कंडिशन नाही. त्याच्यामुळे आपण त्या सगळ्याच व्हॅल्यूज काय घ्यायच्यात, आपल्याला ट्रू घ्यायचे आहेत. म्हणून इथं चारही व्हॅल्यू काय येणार, ट्रू आहे. मग आता हा स्टेटमेंट पॅटर्नचा शेवटचा कॉलम पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळ्याच व्हॅल्यू शेवटच्या कॉलम मध्ये कशा दिसत आहेत, तुम्हाला ट्रू दिसत आहेत. जर सगळ्याच व्हॅल्यू जर ट्रू असतील तर आपण त्याला कोणतं म्हणतो, तर त्याला टॉटॉलॉजी असं म्हणतो. तर आता आपल्याला इथं या व्हॅल्यूज वरून ते लिहायचं आहे, डिसाईड करायचं आहे की हा कुठला स्टेटमेंट पॅटर्न आहे. मग इथे लिहूयात आपण, ऑल व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर ट्रू, किंवा फक्त टी असं लिहिलं तरी चालेल. Therefore the given statement pattern is, किंवा शॉर्ट मध्ये लिहू शकता, इट इज कोणता पॅटर्न असेल, टॉटॉलॉजी. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये हा खूप सोपा असा प्रश्न आहे. स्टेटमेंट पॅटर्न दिला जाईल, 3 प्रकारचे प्रश्न येतील. एक की बाबा ट्रू टेबल तयार करा. दुसरा, लॉजिकल इक्विव्हॅलन्स तुम्ही प्रूव्ह करा. म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये काय केलं होतं आपण, डावी बाजू आणि उजवी बाजू कोणत्या कॉलमद्वारे दाखवण्यात आलेले आहेत ते पाहिलं. आणि त्यानंतर लास्टचा जो होता त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की तो कोणत्या प्रकारचा स्टेटमेंट पॅटर्न आहे हे पाहिलं. आणि याच्यामध्ये ह्या 3 प्रकारचे एक्झाम्पलचा सराव केला तर तुम्हाला हा 3 मार्काचा प्रश्न खूप सोप्या पद्धतीनं तिथं सोडवता येईल. याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. या पुढील प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला दिलेला आहे P implies Q implies R, डबल implies P and Q implies R. याच्यामध्ये 3 स्टेटमेंट्स आहेत. जेव्हा 2 स्टेटमेंट होते तेव्हा आपण 4 ट्रूथ व्हॅल्यूज घेतलेल्या होत्या. आता आपल्याला इथं 3 स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला 8 व्हॅल्यूज घ्यावं लागतील, 8 ट्रूथ व्हॅल्यूज घ्यावं लागतील. याच्यामध्ये जर बघा P, Q, R असे व्हॅल्यूज घेतले. पहिले 4 ट्रू 4 फॉल्स, परत 2 व्हॅल्यूज घेतल्या आणि परत अल्टरनेट अशा व्हॅल्यू घेतल्या. आता ग्रुपचा विचार करूयात. किती कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत, तर हा Q इम्प्लाइज R आहे. तर पहिल्यांदा हा Q इम्प्लाइज R घेऊयात. त्यानंतर Q इम्प्लाइज R हा इम्प्लिकेशन मध्ये आहे. कुणाला इम्प्लिकेशन मध्ये आहे हा, तर P ला. इथं घेऊयात आपण P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R, ही बाजू झाली. त्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इथं परत 2 ग्रुप आहेत, 2 कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. कोणते आहेत, एक म्हणजे P अँड Q चा हा कंपाऊंड स्टेटमेंट, आणि हा एक याच्यासोबत कुणासोबत इम्प्लिकेशन मध्ये R मध्ये आहे. मग इथं लिहूयात आपण P अँड Q याचं इम्प्लिकेशन घेऊयात. P अँड Q चं इम्प्लिकेशन R सोबत घ्यायचं आहे. परत हे दोन्ही ब्रॅकेट झाले. पहिला ब्रॅकेट हा कॉलम दर्शवतो, दुसरा ब्रॅकेट हा कॉलम दर्शवतो, आणि या दोघांचं मिळून आपल्याला काय घ्यायचंय, बाय कंडिशन किंवा डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. ते आपण लिहूयात. P implies Q implies R, P implies Q implies R, डबल implies दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये P अँड Q implies R. इम्प्लिकेशन
इम्प्लिकेशन मध्ये काय लक्षात ठेवलो आपण, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज सर्व ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स मेन्शन करतो मी पहिला. मग याच्यामध्ये पहिला कोण आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. इथं पहिल्यांदा पहिला क्यू आहे, पहिला क्यू आहे आणि दुसरा आर आहे. मग पहिला ट्रू दुसरा फॉल्स इथं नाही, इथं आहे म्हणून इथं हा फॉल्स. इथं पहिला ट्रू नसल्यामुळे काही विषय नाही. इथं पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे, हा फॉल्स आणि बाकीचे सर्व ट्रू. हे सर्व व्हॅल्यूज मी ट्रू घेत आहे. त्यानंतर P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. याच्यामध्ये बघा P हा पहिला आहे आणि Q इम्प्लाइज R दुसरा आहे. परत पहिला ट्रू दुसरा फॉल्स इथं नाही, इथं आहे हा फॉल्स. त्यानंतर पहिला ट्रू दुसरा फॉल्स कुठंच नाही, बाकीचे सर्वच इथं ट्रू येतील. त्यानंतर P अँड Q घ्यायचं आहे. अँडचं माहिती आहे तुम्हाला, दोन्ही पण जर ट्रू असतील तरच एकंदरीत तो काय होणार, ट्रू होणार. ओके, मग अँड P अँड Q बघा हे दोन आहेत, दोन्ही ट्रू आहेत, हा ट्रू होणार. परत हा पण ट्रू होणार आणि बाकीचे दोन्ही ट्रू कुठंच नाहीत. त्याच्यामुळे इथं काय होणार, हे सर्व फॉल्स घेऊयात आपण. त्यानंतर आपल्याला P अँड Q चं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे R सोबत. इम्प्लिकेशन जेव्हा आपण सोडवतो तेव्हा चुका होण्याची थोडीशी शक्यता आहे. ती कशी, तर P इम्प्लाइज किंवा जो कोणता कंपाऊंड सेंटेन्स आहे तो पहिला आहे आणि मग P Q R पैकी एखादा दुसरा आहे, तेव्हा घेत असताना सिक्वेन्स थोडंसं तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. मग बघा इथं P अँड Q हा पहिला आहे आता आपल्यासाठी आणि R हा दुसरा आहे, म्हणजे पहिला ट्रू दुसरा फॉल्स पाहिजे. इथं पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, इथं आहे हा फॉल्स घेऊयात आपण. पहिला ट्रू नाहीच इथं, इथं पहिला ट्रू नसल्यामुळे इकडे बघण्याची आवश्यकता नाही. बाकीच्या सगळ्याच व्हॅल्यूज आपल्याला काय घ्यायचे, ट्रू घ्यायचे. म्हणजे हा पहिला ट्रू, त्यानंतर हे बाकीचे 6 जे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत ते सगळेच आपण काय घेतले, ट्रू घेतले. त्यानंतर आता शेवटचं डबल इम्प्लिकेशन मध्ये. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय लक्षात ठेवलो आपण, दोन्ही सारखे असतील तर ट्रू आणि जर डिफरंट असतील तर फॉल्स. बाय कंडिशनल मध्ये इफ अँड ओनली इफ न जेव्हा दोन स्टेटमेंट जोडले जातील तेव्हा अशा पद्धतीने आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहित असतो. मग आता इथं जर बघितलं तुम्ही, हा पहिला कॉलम हा पहिला आणि हा दुसरा असेल, याच्यामध्ये दोन्ही सारखे आहेत, दोन्ही सारखे, दोन्ही सारखे, सारखे आणि सगळेच सारखे. म्हणजे दोन्ही मध्ये जर तुम्ही बघितलात, जरा ऑब्झर्व केलात तर ट्रूथ व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या सारख्या आहेत. मग सारख्या असतील तर आपण काय घेतो, ट्रू घेतो. म्हणजे इथं सर्व 8चे 8 ट्रूथ व्हॅल्यूज हे कशा आहेत, इथं ट्रूच आहेत. म्हणून हा काय होणार, टॉटोलॉजी. मग लिहित असताना आपण कसं लिहितो, आपण असं लिहूयात की ऑल एंट्रीज किंवा ऑल ट्रूथ व्हॅल्यूज in last column are true. सगळेच ट्रू आहेत. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो की the given statement pattern is of tautology. It is of type tautology किंवा इट इज टॉटोलॉजी एवढं लिहिलं तरी चालेल. बघा याच्यामध्ये काही अडचणीचं असेल असं काही वाटत नाही. खूप सोपे असे एक्झाम्पल आहेत. फक्त तुम्हाला थोडंसं व्यवस्थित ट्रू टेबल तयार करत असताना पहिल्यांदा कोणत्या दोघांना एकत्र करायचं आहे हे जर आपल्याला लक्षात आलं तर याच्यामध्ये चुका होण्याच्या शक्यता खूप कमी आहेत. ठीक आहे, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. या पुढील प्रश्न पहा. येथे P अँड Q और निगेशन P अँड Q और P अँड निगेशन Q और निगेशन P अँड निगेशन Q. आता याच्यामध्ये जर पाहिलात तर तुम्हाला 4 कंपाऊंड स्टेटमेंट्स हे कशाने जोडलेले दिसत आहेत, ऑर न जोडलेले दिसत आहेत. मग जेव्हा आता याच्यामध्ये मोठे ब्रॅकेट पण दिसत नाहीत आपल्याला, मग यावेळेस जेव्हा
सगळेच जर ऑर न जोडलेले असतील तर तुम्ही कोणत्याही दोघांना क्रमामध्ये जर ऑर न जोडलात किंवा त्यांचा एक ब्रॅकेट घेतलात आणि परत ट्रूथ टेबल तयार करत असताना त्यांचा एकच कॉलम घेतलात तरी तिथं काही अडचण येत नाही. मग आपल्या सोयीसाठी आपण या एक्झाम्पलमध्ये या दोघांना एकत्र करूयात, परत या दोघांना एकत्र करूत आणि मग या दोघांना ऑरनं आपण जोडूयात. आता इथं जर पाहिलं तर तुम्ही दोन स्टेटमेंट दिसत आहेत आपल्याला, पी आणि क्यू, आणि त्याचे निगेशन्स पण दिसत आहेत. मग दोन स्टेटमेंट असतील तर आपण 4 व्हॅल्यूज घेतो. पहा, हा पी, त्यानंतर क्यू, पी मध्ये आपण 2 ट्रू 2 फॉल्स घेतले. त्यानंतर क्यू मध्ये आपण अल्टरनेट घेऊयात, ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. निगेशन्स पण आहे तिथे, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू. कंपाऊंड स्टेटमेंट्स आपण एकत्र करूयात. कंपाऊंड स्टेटमेंट्स इथं पी अँड क्यू आहे, पी अँड क्यू. त्यानंतर निगेशन पी अँड क्यू, या दोघाला एकत्र घेऊया तिथं चालेल. आपण आता इथं सर्वच ऑरनं जोडल्यामुळे आपण कोणत्याही दोघाला एकत्र केलं तरी चालेल. मग इथं आपण या दोघाला एकत्र घेऊयात, पी अँड क्यू हा कॉलम, आणि याला ऑरनं जोडलो मी, निगेशन पी अँड क्यू. त्यानंतर या दोघाला एकत्र घेऊयात आपण, हे दोन्ही पी ऑर निगेशन क्यू. त्यानंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू, या दोघाला एकत्र घेऊत ऑर मध्ये, हा पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे, पी ऑर निगेशन क्यू. त्यानंतर ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता आपल्याला आणखीन एक टेबल लागणार आहे इथं, आणखीन एक, परंतु इथे जागा अवेलेबल नसल्यामुळे ही बाजू जी आहे याला ए गृहीत धरूत आणि याला बी गृहीत धरूयात आपण. म्हणजे हा ए झाला आणि हा बी, आणि या दोघांना परत कशाने जोडलेला आहे आपण, ऑरनं, ए ऑर बी. म्हणजे जेव्हा आपल्याला तिथं जागा अवेलेबल नसेल तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ॲडजस्टमेंट केलं तरी चालेल. बघा, निगेशन माहिती आहे आपल्याला, 2 ट्रूच्या जागी हे 2 फॉल्स, परत 2 ट्रू, इथं अल्टरनेट फॉल्स ट्रू. पी अँड क्यू, अँड मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. मग बघा, पी अँड क्यू दोन्ही ट्रू आहेत, बाकीचे नाहीत, हे सर्व फॉल्स. निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी इथं आहे, क्यू इथं आहे, या दोघांमध्ये परत अँड आहे. अँड म्हणलं की दोन्ही ट्रू पाहिजे तुम्हाला, दोन्ही ट्रू नाही तिथं, इथं आहे हा ट्रू, आणि बाकीच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय घ्यायचं आहे आपल्याला, फॉल्स घ्यायचं आहे. त्यानंतर या दोघांना आपल्याला ऑरनं जोडायचं आहे. ऑरमध्ये काय लक्षात ठेवलो आपण, ऑरमध्ये आपण लक्षात ठेवलं होतं की दोन्ही जर फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यूज ट्रू घेत होतात. मग इथं दोन्ही फॉल्स, इथं आहे हा फॉल्स घेतलात, त्यानंतर इथं आहे हा फॉल्स घेतलात, आणि हे दोन्ही ट्रू घेतलात. त्यानंतर पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू, पी इथं आहे, निगेशन क्यू इथं आहे. ऑर मध्ये परत दोन्ही ट्रू पाहिजे तुम्हाला, दोन्ही ट्रू, सॉरी, ऑर मध्ये आपल्याला दोन्ही फॉल्स पाहिजेत. दोन्ही फॉल्स इथं 3 नंबरला आहे आणि बाकीचे ट्रू. दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, बाकीचे ट्रू. पहिला दुसरा ट्रू आहे. आणि इथं जर बघितलात तुम्ही, हे बघा, पी आणि निगेशन क्यू या दोघाला कशानं जोडलेला आहे, ऑरनं जोडलेला आहे. पी निगेशन क्यू दोन्ही फॉल्स आहेत म्हणून फॉल्स, आणि बाकीच्या सगळ्याच ट्रूथ व्हॅल्यू टी लिहिले. त्यानंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी, ठीक आहे, निगेशन पी इथं आहे आणि निगेशन क्यू या दोघांना अँड मध्ये जोडलेला आहे. अँडनं जोडलेला असेल तर तुम्हाला लक्षात आहे दोन्ही ट्रू पाहिजेत. दोन्ही ट्रू शेवटच्या कॉलम मध्ये आहेत, शेवटच्या रो मध्ये आहे, बाकीचे सगळेच आपण फॉल्स घेऊयात. त्यानंतर शेवटचं, या दोघांना ऑरनं जोडलेलं आहे, परत ऑरमध्ये दोन्ही फॉल्स पाहिजेत तुम्हाला, दोन्ही फॉल्स इथं आहे, आणि हे बाकीच्या
सगळ्याच व्हॅल्यूज हे ट्रू आले. परत ए आणि बी या दोघांना ऑर न जोडलेलं आहे. ऑर मध्ये तुम्हाला माहिती आहे दोन्ही पण फॉल्स असतील तरच फॉल्स. मग इथं दोन्ही फॉल्स असणारे व्हॅल्यूज या इथं कुठंच नाहीत, त्याच्यामुळे हे अल्टरनेट आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्याच व्हॅल्यूज काय लिहिता येईल, ट्रू लिहिता येईल. म्हणजे याच्यावरून तुम्ही काय म्हणतात की शेवटच्या कॉलममध्ये सगळ्याच ट्रूथ व्हॅल्यू या काय आहेत, टी आहेत. म्हणून जेव्हा सगळ्याच ट्रूथ व्हॅल्यू जर टी असतील तर तुम्ही त्या स्टेटमेंट पॅटर्नना टॉटॉलॉजी असं म्हणतात. मग शेवटी आपण लिहूयात ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर ट्रू और टी एवढं लिहिलं तरी चालेल. देअरफॉर इट इज टॉटॉलॉजी. सॉरी स्पेलिंग TAUTOLOGY टॉटॉलॉजी. ठीक आहे. बघा याच्यामध्ये आपण 3 एक्झाम्पल पाहिले. त्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला शेवटच्या जे काही व्हॅल्यूज आहेत ते तिन्ही पण टी मिळालेले होते. त्यामुळे आपण टॉटॉलॉजी लिहिलं. जर समजा काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला सगळ्याच व्हॅल्यूज फॉल्स मिळाल्या तर तिथं कॉन्ट्राडिक्शन लिहायचं आहे. आणि जर समजा दोन्ही पण असतील तर आपल्याला कॉन्टिन्जन्सी असं लिहायचं आहे. याचं आपण स्क्रीनशॉट घ्या. या पुढील प्रश्न पहा. 7 नंबरचा प्रश्न आहे P and negation Q or negation P and Q and R. येथे 3 स्टेटमेंट्स आहेत. या 3 स्टेटमेंट्समध्ये आपल्याला जेव्हा 3 स्टेटमेंट्स असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ट्रूथ व्हॅल्यूज घेतात. त्याच्या P चे 4 ट्रू 4 फॉल्स, त्यानंतर Q चे म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंटचे 2 ट्रू 2 फॉल्स, अशा पद्धतीने 2-2 व्हॅल्यूज. आणि इथं R चे म्हणजे शेवटचा जो स्टेटमेंट आहे त्याच्या आपण अल्टरनेट व्हॅल्यूज घेतो, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स. आता इथं ग्रुप बघितला तर कंपाऊंड स्टेटमेंट्स कोणकोणते आहेत. पहिला आहे P अँड निगेशन Q. परंतु निगेशन आपल्याला शोधायचे आहेत. मग पहिल्यांदा निगेशन आहेत का, म्हणजे आपण काय करतो किती स्टेटमेंट्स आहेत त्याच्यानंतर निगेशन आहे का हे पाहतो. इथं निगेशन आहेत. कुणाकुणाचे निगेशन आहेत तर निगेशन Q आहे, निगेशन P म्हणजे दोघांचे निगेशन्स आहेत. दोघांचे निगेशन घेऊत आपण. हा निगेशन P, निगेशन Q. आता आपण कंपाऊंड स्टेटमेंट घेऊयात. P अँड निगेशन Q, P अँड निगेशन Q. त्यानंतर निगेशन P अँड Q. त्यानंतर या दोघांना ऑर न जोडलेला आहे. बघा P अँड निगेशन Q हा याला ऑर न जोडलेला आहे. ऑर कोण आहे ऑर मध्ये तर हा कॉलम आहे निगेशन P अँड Q. ओके. यानंतर हा पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न त्याचा कंजंक्शन आहे कुणासोबत, आर सोबत. बघा हे परत लिहूयात आपण. P अँड निगेशन Q और निगेशन P अँड Q और याच्यासोबत म्हणजे सॉरी अँड आहे. अँड कुणासोबत तर आर सोबत. बघा निगेशन P घेऊयात आपण. P चे जिथं ट्रू तिथं फॉल्स. 4 ट्रू होते 4 फॉल्स, 4 फॉल्स होते 4 ट्रू. त्यानंतर Q चं अल्टरनेट आहे 2-2. मग इथं 2 फॉल्स 2 ट्रू, परत 2 फॉल्स आणि परत 2 ट्रू. P अँड निगेशन Q. अँड मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा P निगेशन Q, हा P इथं आहे, निगेशन Q इथं आहे. दोघांमध्ये अँड दोन्ही ट्रू इथं आहे, इथं T लिहिलं. दोन्ही ट्रू इथं T लिहिलं. दोन्ही ट्रू नाहीत, बाकीचे सर्व फॉल्स असं आपण लिहू शकतो. त्यानंतर बघा निगेशन P अँड Q. निगेशन P इथं आहे, Q इथं आहे. या दोघांमध्ये परत अँड म्हणलं की दोन्ही तुम्हाला काय लागतात, दोन्ही ट्रू लागतात. दोन्ही ट्रू असतील तरच तुम्ही ट्रू लिहितात. मग दोन्ही ट्रू इथं नाही, इथं नाही, इथं आहे, म्हणून इथं आपण ट्रू लिहूयात. त्यानंतर इथं पण आहे, इथं पण ट्रू लिहूत आपण. त्यानंतर इथं नाही, म्हणजे बाकीच्या सगळ्या 6 ट्रूथ व्हॅल्यूज आपण फॉल्स असं लिहू शकतो. हा फॉल्स,
त्यानंतर इथले शेवटचे दोन पण फॉल्स. त्यानंतर या दोघांना ऑर न जोडलेलं आहे बघा. हे दोन जे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत यांना एका स्टेटमेंट पॅटर्न मध्ये घेतलेलं आहे आणि कशानं जोडलेलं आहे, ऑर न जोडलेलं आहे. मग ऑर मध्ये आपल्याला माहिती आहे दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, नाहीतर सर्व ट्रू. दोन्ही फॉल्स आहे, हा फॉल्स हा फॉल्स. त्यानंतर दोन्ही फॉल्स नाहीत, इथं आहेत इथं आहेत, म्हणजे मधले 4 व्हॅल्यूज हे कशा आहेत, ट्रू आहेत आणि शेवटचे परत हे 2 फॉल्स आहेत. 4 ट्रू इथं आपण लिहिले. त्यानंतर हा पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आणि आर हे दोघं अँड मध्ये, हा आणि आर अँड मध्ये परत तुम्हाला लक्षात आहे. अँड मध्ये काय लक्षात ठेवलं होतं आपण बघा, दोन्ही जर फॉल्स असतील, सॉरी अँड मध्ये जर दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा दोन्ही ट्रू पाहिजे तुम्हाला. कोणत्या 2 कॉलम मध्ये, हा एक कॉलम आणि आर. बघा इथं दोन्ही ट्रू नाहीत, इथं नाहीत, इथं आहेत दोन्ही ट्रू, म्हणून इथं ट्रू लिहूयात. त्यानंतर इथं आहे हा ट्रू. त्यानंतर ठीक आहे, बाकीच्या सगळ्याच व्हॅल्यूज काय येणार, फॉल्स येणार. हे 2, त्यानंतर इथं 1 आणि बाकीचे 3. बघा इथं जर तुम्ही पाहिलात तर ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर, लास्ट कॉलम मध्ये ट्रूथ व्हॅल्यूचा जर विचार केला तर ते मिक्स आहेत, म्हणजे ट्रू पण आहेत आणि फॉल्स पण आहेत. असं जर असेल तर तुम्ही काय म्हणतात, तो कंटिन्युएन्सी किंवा कॉन्टिन्युएन्सी असं आहे म्हणतात. इथं लिहूयात आपण ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर बोथ टी अँड एफ, देअरफॉर इट इज कंटिन्युएन्सी. ओके, तर बघा इथं आपण जे एक्झाम्पल पाहिले, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं कशा प्रकारचे प्रश्न येतात. हा 3 मार्काला प्रश्न येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि तो टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे का कंटिन्जन्सी आहे ते लिहायचं आहे. काही वेळेस हा प्रश्न 4 मार्काला सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो, यापुढील जो घटक आहे तो आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. बघा यापूर्वी आपण स्टेटमेंट्स बघत असताना सिंपल, त्यानंतर कंपाऊंड, आता इथं क्वांटिफाईड्स. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये क्वांटिफायरचा यूज केला आहे. मग क्वांटिफायर कोण, तर 2 क्वांटिफायर्स आहेत, एक आहे युनिव्हर्सल आणि दुसरा एक्झिस्टेन्शियल. आता युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल ज्याला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये याला आपण फॉर ऑल असं म्हणतो आणि याला आपण देअर एक्झिस्ट असं संबोधतो. म्हणजे फॉर ऑलचं सिम्बॉल उलट ए आणि हा उलट ई जो आहे तो एक्झिस्टेन्शियलसाठी असेल, म्हणजेच त्याला आपण देअर एक्झिस्ट असं वाचते वेळेस असं वाचतो याला. मग आता जेव्हा असे क्वांटिफायर्स एखाद्या स्टेटमेंट्समध्ये ॲड करून दिले जातात तेव्हा त्या स्टेटमेंट्सला आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणू. म्हणजे एक्झाम्पल बघा, जर समजा एखादा ए हा सेट घेतलो मी, त्या सेटमध्ये गृहीत धरून 1 2 3 हे 3 नंबर्स घेतले. ॲक्च्युअल जास्त नंबर दिले जातात परीक्षेमध्ये देत असताना, इथं आपण थोडंसं समजण्यासाठी म्हणून छोटेसे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर आपण एखादं स्टेटमेंट घेऊयात, म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंट घेऊ ज्याच्यामध्ये क्वांटिफायर आहेत. म्हणजे असं लिहिलो मी की देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज इक्वल टू 1 किंवा एक्स प्लस 1 इज इक्वल टू 2. बघा इथं मी क्वांटिफाईड स्टेटमेंट लिहिलो, क्वांटिफायर वापरलं याच्यामध्ये. क्वांटिफायर वापरताना काय लिहिलो, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे असा तिथं काही एक्स आहेत. याचं मिनिंग काय, देअर एक्झिस्ट म्हणजे तेथे काही आहेत आणि फॉर ऑल म्हणलं की तेथे सर्व आहेत. बघा देअर एक्झिस्ट एक्स, तिथं असे काही एक्स आहेत कशामध्ये, ए मध्ये, सच दॅट एक्स प्लस 1 इज इक्वल टू 2. आता या वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे, ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे आहे. मग ट्रूथ व्हॅल्यू लिहित असताना हे खरंच सत्य आहे का हे आपल्याला पडताळून पाहावं लागेल.
मग हे चेक करण्यासाठी काय करावं लागेल? आता बघा x + 1 = 2 आहे, म्हणजे x बरोबर 1 जर मी ठेवलो म्हणजे 1 + 1 = 2 येतो, म्हणजे x = 1 या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. मग हा 1 याच्यात आहे का? आहे. बरं ठीक आहे. इथं त्याने काय म्हणले, काही म्हणजे अशा एक ए मधल्या काही व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज काय करतात, हा इक्वेशन सॅटिस्फाय करतात, म्हणजे हा वाक्य कसं आहे, ट्रू आहे. मग लिहित असताना तुम्ही असं लिहू शकतात किंवा द स्टेटमेंट इज ट्रू अँड ट्रूथ व्हॅल्यू इज टी. हा स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रू लिहा आणि फॉल्स असेल तर फॉल्स लिहा. द गिवन स्टेटमेंट इज ट्रू आणि याची ट्रूथ व्हॅल्यू का असेल, ट्रूथ व्हॅल्यू इज टी, म्हणजे देअर एक्झिस्ट असं म्हणलो आपण. आता दुसरं एखादं एक्झाम्पल याच्यामध्येच घेऊयात. समजा तुम्हाला असं म्हणलं की फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज लेस दॅन 2. प्रश्न कसा आहे, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए मधले सर्व एक्स, हा एक्स आहे, हा एक्स आहे, हा एक्स आहे, म्हणजे प्रत्येकाला रिप्रेझेंट करताना मी एक्स म्हणून रिप्रेझेंट करत आहे. मग हा प्रत्येक एक्स जो आहे तो कसा आहे, मग 2 पेक्षा कमी आहे. प्रत्येक फॉर ऑल म्हणलेला आहे, हा क्वांटिफायर वापरलेला आहे. मग या वाक्याचं ट्रूथ व्हॅल्यूचा जर विचार केला तुम्ही तर बघा, फॉर ऑल एक्स सगळेच एक्स हे 2 पेक्षा लहान आहेत का? नाहीत. जरी समजा मी या एक्झाम्पलमध्ये इज नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणलो तरी सुद्धा इथं बघा एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणलो तर हा 1 आणि 2 हे दोघं हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील, परंतु 3 सॅटिस्फाय करणार नाही. म्हणजे हे वाक्य कसं आहे, फॉल्स आहे. फॉल्स का बरं झालं? कारण इथं काय म्हणलं, इथं फॉर ऑल असं म्हणलेलं आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए मधल्या सगळ्याच व्हॅल्यू 2 किंवा 2 पेक्षा लहान आहेत असं सांगितलेलं आहे. ते एकतर 2 आहेत किंवा त्याच्यापेक्षा लहान आहेत, तसं नाही. 3 हा त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे. त्यामुळे इथं लिहित असताना तुम्ही काय म्हणू शकतात, किंवा द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. हा फॉल्स असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू का असेल, ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. म्हणजे बघा याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिफायर्स असणारे स्टेटमेंट दिले जातील आणि त्या स्टेटमेंटला तुम्ही काय म्हणणार, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणणार. आणि त्या क्वांटिफाईड स्टेटमेंटचा तुम्हाला काय करायचं, आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू शोधायचे. हा एक बीट आहे. आता पुढील एक्झरसाइजमध्ये जे एक्झाम्पल येणार आहे त्याचं थोडंसं आपण इंट्रोडक्शन घेत आहोत. त्यानंतर ड्युएल ऑफ स्टेटमेंट, काही स्टेटमेंट दिले जातील आणि त्याचे ड्युएल घ्यायचे. हा खूप सोपा असा भाग आहे. हा रेअरली म्हणजे एक प्रश्न बघितलोय आतापर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपरमध्ये 1 मार्कासाठी विचारला जाईल. हा खूप सोपा असा भाग आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला जिथं अँड आहे तो रिप्लेस करायचा आहे ऑरनं. एखाद्या स्टेटमेंटमध्ये जिथं अँड आहे तिथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रिप्लेस करून ऑर लिहायचं आहे. आणि जिथं स्मॉल टी आहे त्याला रिप्लेस करून तुम्हाला सी लिहायचं आहे. म्हणजे टी रिप्रेझेंट्स टॉटॉलॉजी अँड सी रिप्रेझेंट्स कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणजे टीला सी लिहायचं आहे, सीला टी लिहायचं आहे. यानंतर आपल्याला पुढील बीट बघायचं आहे, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. बघा यापूर्वी आपण एखादा जर सिंपल स्टेटमेंट दिला तर त्याचं निगेशन कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ यापूर्वी आपण सांगितलेलं होतं की तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. सिंपल स्टेटमेंट आहे. त्याचं निगेशन कसं होणार, जिथं नॉट नाही तिथं नॉट ॲड करणे, जिथं नॉट आहे तर काढून टाकणे. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. आता इथं तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले आहेत पण ते कसे आहेत, कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत आणि त्याचं तुम्हाला निगेशन करायचं आहे. जर सिंपल स्टेटमेंट असतील तर त्याचं निगेशन करणं खूप सोपं आहे. आता सांगितल्याप्रमाणे नॉट असेल तर काढून असेल तर काढून टाकणे, नसेल तर तिथे ॲड करणे. बघा निगेशन ऑफ कंजंक्शन, जेव्हा तुम्हाला 2 स्टेटमेंट हा अँड न जोडलेला असेल तेव्हा काय करता येईल, समजा पी आणि क्यू
हे दोन स्टेटमेंट्स आहेत आणि त्याचं तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे. दोन स्टेटमेंट्स आहेत पी अँड क्यू आणि त्याचं निगेशन घ्यायचं आहे. मग ते कसं असेल तर यावेळेस काय करायचं तुम्हाला, प्रत्येकाचा तुम्हाला निगेशन घ्यावं लागेल. म्हणजे निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू. फक्त इथं निगेशन घेत असताना काय करावं लागेल, अँडच्या जागी ऑर आणि ऑरच्या जागी अँड. म्हणजे बघा याला तुम्ही काय म्हणू शकता, इथं अँड आहे म्हणून इथं ऑर. आणि निगेशन ऑफ डिसजंक्शनच्या वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, दोघांचं सेपरेट निगेशन आणि त्याला इथं ऑर असल्यामुळं त्याला कशानं जोडावं लागेल, अँड. या दोन्ही जे निगेशन्स आहेत त्याला डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतात. म्हणजे बघा जेव्हा एखादा कंपाऊंड स्टेटमेंट्स आहे आणि ते कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला अँडनं जोडलेलं असेल आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं निगेशन घ्यायचं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, तर अँडच्या जागी ऑर लिहावं लागेल, ऑरच्या जागी अँड. त्यानंतर आपल्याला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, एखादं वाक्य एखादं स्टेटमेंट इफ देन जोडलेलं आहे त्यावेळेस समजा पी इम्प्लाईज क्यू आहे आणि त्याचं निगेशन घ्यायचं आहे. अशा वेळेस आपण काय लक्षात ठेवायचं, पहिलं जो आहे तो पहिलं ॲज इट इज लिहा अँड दुसरा जो आहे त्याचा निगेशन. बघा काय म्हणलो, पहिला जो आहे तो पहिला स्टेटमेंट ॲज इट इज आणि दुसऱ्याचा निगेशन, पी अँड फर्स्ट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड. त्याच पद्धतीनं निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन घेत असताना आपल्याला हाच रूल यूज करावा लागेल. म्हणजे निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाईज क्यू. याचं मिनिंग काय असते बघा, जेव्हा पी इम्प्लाईज क्यू याचं मिनिंग काय, म्हणजे तो इकडून पण आहे, कंडिशनल आहे पण दोन्हीकडून. म्हणजे पी इफ पी देन क्यू, यालाच तुम्ही असं म्हणू शकता इफ क्यू देन पी. म्हणजे याला मी काय लिहिणार, बाय कंडिशनलला असं लिहू शकतो मी, पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज पी, क्यू इम्प्लाईज पी. परंतु इथं तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे याचं, म्हणून याचं आपण निगेशन घेऊ. मग निगेशनमध्ये तुम्हाला आत्ता पाहिल्याप्रमाणे निगेशन सेपरेट घेत असताना तुम्ही काय करतात, अँडच्या जागी ऑर घेतात. इट इज इक्विवॅलंट टू निगेशन ऑफ फर्स्ट पी इम्प्लाईज क्यू अँडच्या जागी ऑर निगेशन ऑफ. म्हणजे इथं कोणता रूल यूज केला आपण, डी मॉर्गन्स लॉ यूज केला. निगेशन ऑफ फर्स्ट अँडच्या जागी ऑर निगेशन ऑफ सेकंड. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन माहिती आहे तुम्हाला, इथंच वर बघितलो आपण, पहिला जसा तसं अँड दुसऱ्याचा निगेशन. बघा पहिला ॲज इट इज अँड दुसऱ्याचा निगेशन. त्यानंतर हा ऑर जसा तसं, परत इथं सुद्धा तसंच, पहिला जसा तसं, पहिला क्यू ॲज इट इज अँड दुसऱ्याचा निगेशन, निगेशन ऑफ पी. म्हणजे बघा या जे प्रॉपर्टीज आहेत तर या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला एखादा कंपाऊंड स्टेटमेंट दिलेला असेल ज्याच्यामध्ये हे कनेक्टिव्ज असतील, म्हणजे कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन हे असताना त्याचं निगेशन म्हणजे पूर्ण वाक्याचं जेव्हा निगेशन करायचं असेल त्यावेळेस आपल्याला हे रूल्स फॉलो करावे लागतील. याचं तुम्ही एक स्क्रीनशॉट. यापुढील जो बीट आहे तो कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा याच्यामध्ये तुम्हाला एक स्टेटमेंट दिला जाईल, जो स्टेटमेंट पी इम्प्लाईज क्यू म्हणजे इम्प्लिकेशनच्या स्वरूपामध्ये दिले. पी इम्प्लाईज क्यूचं तुम्हाला कॉन्व्हर्स घ्यायचं आहे, इनव्हर्स घ्यायचं आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्यायचं आहे. मग हे खूप सोपं आहे. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, जर एखाद्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स घ्यायचा असेल, जर समजा पी इम्प्लाईज क्यू हे तुमचं स्टेटमेंट आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स घ्यायचा असेल तर तुम्हाला उलट दिशेनं जायचं आहे. क्यू इम्प्लाईज पी म्हणजे इफ पी देन क्यू असेल तर फक्त इफच्या जागी देन आणि देनच्या जागी इफ लिहायचं आहे आणि तुम्हाला क्यू इम्प्लाईज पी असं लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा इन्व्हर्स घेत असताना काय करावं लागेल तुम्हाला, फक्त दोघांचं निगेशन घ्यायचं आहे. दोन्ही वाक्य म्हणजे तुम्हाला जो दिलेला जो स्टेटमेंट आहे तो जसंच्या तसं लिहायचं आहे, फक्त त्याचं निगेशन करून लिहायचं आहे. इम्प्लिकेशन म्हणजे हा पी इम्प्लाईज क्यू दिला होता, तुम्ही त्याला काय केलात, त्या प्रत्येकाचं निगेशन घेतलात, पीचं पण निगेशन घेतलात, क्यूचं पण निगेशन घेतलात आणि इम्प्लिकेशनमध्येच त्याला ठेवलात. त्यानंतर त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह घ्यायचा तुम्हाला. कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेणे म्हणजे पलट याचं, हा जो कॉन्व्हर्स आहे
जसं आपण याचा कॉन्व्हर्स घेतला तसं इन्व्हर्सचा कॉन्व्हर्स म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, उलट दिशेने यायचं आहे. निगेशन ऑफ पी अगोदर, निगेशन ऑफ क्यू अगोदर घ्यायचं आहे आणि निगेशन ऑफ पी हे नंतर घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आता पुढील एक्झरसाइजमध्ये आपल्याला एक्झाम्पल दिले आहेत, ज्याच्यामध्ये क्वांटिफायर्सचा वापर करून क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याचं ट्रूथ व्हॅल्यू सांगायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, त्यानंतर ड्युएल्स काढायचे आहेत. तर या सर्व उदाहरणाचं आपण एकंदरीत जो एक्झरसाइज 1.3 आहे तो पुढील भागामध्ये पाहूयात. धन्यवाद.